20 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। या अधिवेशनात EPS 95 पेन्शनधारकांचा प्रश्न मार्गी लावावा आणि भरीव पेन्शन मिळावी अशी मागणी EPS 95 पेन्शनधारकांनी केली आहे। त्यासाठी EPS पेन्शनधारकांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली। EPS 95 योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरमहा 1 ते 3.5 रुपयांची पेन्शन दिली जाते। मात्र सध्याच्या महागाईच्या काळात ही रक्कम फारच अपुरी आहे। पेन्शनधारकांचा आजारपण, औषध उपचाराचा खर्च आणि कौटुंबिक खर्च यांची हातमिळवणी करताना पेन्शनधारकांना नाकी नऊ येत आहेत। या पार्श्वभूमीवर EPS 95 पेन्शनधारकांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली आणि पेन्शन रकमेत वाढ व्हावी यासंबंधी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवावा अशी मागणी केली। दरम्यान किमान 7,500 रुपये पेन्शन मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। खासदार महाडिक यांनी या विषयाचा पाठपुरावा करून पेन्शनधारकांना न्याय मिळवून देऊ असं आश्वासन दिलं। शिष्टमंडळात BS किल्लेदार, लाला गायकवाड, SM पाटील, बाजीराव किल्लेदार, सुनील लाड यांचा समावेश होता।